श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 8 ते 14 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते नवीन संकेत आणि अनपेक्षित संधी घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पाऊल पडेल का? करिअरमध्ये तुमच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ मिळेल का? आर्थिक बाबतीत काही नवीन मार्ग खुले होतील का? कुटुंबातील काही गुंतागुंतीचे प्रश्न सोपे होतील का? प्रेमसंबंधांमध्ये अपेक्षित समजूतदारपणा निर्माण होईल का? आणि तुमच्या वेगळ्या विचारसरणीमुळे या आठवड्यात एखादी अशी संधी मिळेल का जी पुढील काही महिन्यांसाठी तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकेल? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कुंभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या कल्पनाशक्तीला, बुद्धिमत्तेला आणि दूरदृष्टीला विशेष बळ देणारी आहे. अनेक गोष्टींमध्ये तुम्ही इतरांपेक्षा वेगळा विचार कराल आणि हाच विचार तुम्हाला यशाच्या दिशेने नेऊ शकतो. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईलच असे नाही, त्यामुळे संयम आणि लवचिकता ठेवणे आवश्यक राहील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन विचार, नवीन संपर्क आणि नवीन शक्यता घेऊन येणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण झाला होता त्या आता स्पष्ट होऊ लागतील. तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय या आठवड्यात आकार घेऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल आणि लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. करिअर आणि व्यावसायिक जीवन. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा तुमच्यासाठी नाविन्यपूर्ण संधी घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कल्पना आणि कामातील वेगळेपणामुळे विशेष ओळख मिळू शकते. एखाद्या बैठकीत किंवा चर्चेत तुमचे मत निर्णायक ठरू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील दृष्टिकोन आणि समस्यांवर उपाय शोधण्याच्या क्षमतेने प्रभावित होऊ शकतात. ज्यांना नवीन नोकरी किंवा करिअर बदलायचे आहे त्यांच्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. एखादा फोन, ईमेल किंवा अचानक झालेली भेट भविष्यातील मोठ्या संधीचे दार उघडू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ऑनलाईन, तांत्रिक किंवा नव्या क्षेत्रांशी संबंधित कामांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांनी संवाद स्पष्ट ठेवावा. आठवड्याच्या शेवटी एखादी महत्त्वाची उपलब्धी मिळाल्याने मन आनंदित होईल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा प्रगतीची चिन्हे दाखवणारा असला तरी नियोजनाची गरज अधोरेखित करेल. काही नवीन उत्पन्नाचे मार्ग समोर येऊ शकतात. फ्रीलान्स, अतिरिक्त काम, कमिशन किंवा जुनी गुंतवणूक यांमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र आर्थिक बाबतीत अति आत्मविश्वास टाळा. एखाद्या आकर्षक योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्या. मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळावे. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य वाढल्याची जाणीव होईल. भविष्यासाठी बचतीचा नवीन आराखडा तयार करण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात या आठवड्यात काही भावनिक आणि काही आनंददायी क्षण अनुभवायला मिळू शकतात. घरातील सदस्यांसोबत संवाद वाढेल. काही जुन्या विषयांवर चर्चा होऊन गैरसमज दूर होतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला एखादा कौटुंबिक निर्णय आता अंतिम टप्प्यात पोहोचू शकतो. पालकांच्या अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करा. घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवल्याने मन हलके होईल. भावंडांकडून महत्त्वाचे सहकार्य मिळू शकते. घरात धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबातील एखादी आनंदाची बातमी संपूर्ण वातावरण प्रसन्न करू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी विशेष ठरू शकतो. प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध अधिक प्रामाणिक आणि खुल्या संवादावर आधारित होतील. मनातील काही भावना ज्या आतापर्यंत व्यक्त करता आल्या नव्हत्या त्या आता सहजपणे व्यक्त करता येतील. अविवाहित व्यक्तींना एखाद्या वेगळ्या स्वभावाच्या व्यक्तीची ओळख होऊ शकते. ही ओळख पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही जुने मतभेद प्रेमाने आणि संयमाने मिटवता येतील. नात्यात विश्वास वाढल्यामुळे भविष्यासंदर्भातील चर्चा होऊ शकते. आरोग्य जीवन. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सामान्यतः चांगला राहील, परंतु मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. सतत विचार करण्याची सवय आणि अनेक गोष्टींची चिंता यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विश्रांतीला महत्त्व द्या. मान, खांदे, पाय किंवा रक्ताभिसरणाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लाभदायक ठरेल. मोबाईल आणि स्क्रीनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि प्राणायाम मानसिक शांतता देऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सकारात्मक सुधारणा जाणवेल. प्रवास. या आठवड्यात अचानक प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. काही प्रवास कामाच्या निमित्ताने तर काही वैयक्तिक कारणांसाठी होऊ शकतात. विशेष म्हणजे या प्रवासातून तुम्हाला नवीन कल्पना, नवीन संपर्क आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. दूरच्या प्रवासाचे नियोजन करत असाल तर वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल. प्रवासादरम्यान एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते. वाहन चालवताना घाई टाळा.
हा प्रवास फक्त अंतर कापणारा नसून तुमच्या विचारविश्वातही नवीन बदल घडवणारा ठरू शकतो. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात अध्यात्माकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन थोडा वेगळा राहू शकतो. पारंपरिक पूजा अर्चेसोबतच जीवनातील अनुभवांमधून काही महत्त्वाचे धडे मिळू शकतात. मनाला शांतता देणाऱ्या गोष्टींकडे ओढ वाढेल. ध्यान, मौन किंवा एकांतात घालवलेला वेळ तुम्हाला मानसिक स्पष्टता देईल. एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचे मार्गदर्शन लाभदायक ठरू शकते. समाजसेवा किंवा गरजू व्यक्तींना मदत केल्याने अंतर्मनात समाधानाची भावना निर्माण होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन शिकण्याच्या संधी घेऊन येऊ शकतो. अभ्यासात केवळ पाठांतर न करता विषय समजून घेण्याकडे तुमचा अधिक कल राहील. संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. कठीण विषयांमध्ये अचानक स्पष्टता मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स, शिष्यवृत्ती किंवा नवीन शैक्षणिक संधींबाबत माहिती मिळू शकते. सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील. उपाय. दररोज ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करा. शनिवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पक्ष्यांसाठी पाणी आणि धान्याची व्यवस्था करा. श्री हनुमान चालिसाचे पठण करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सन्मान करा आणि त्यांचे मार्गदर्शन घ्या. एकूण हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, नवीन संधी आणि सकारात्मक परिवर्तन घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नाविन्यपूर्ण कल्पनांना यश मिळेल, आर्थिक बाबतीत सुधारणा होईल आणि कौटुंबिक जीवनात समाधान अनुभवता येईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास आणि संयम राखल्यास हा आठवडा अनेक शुभ अनुभवांनी परिपूर्ण ठरेल. हा आठवडा केवळ काम आणि पैसा यापुरता मर्यादित राहणार नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा देखील ठरेल. तुमच्या मनातील काही सुप्त इच्छा आणि स्वप्ने पुन्हा जागृत होतील. जुन्या चुका विसरून नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळेल. काही व्यक्ती तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे नवीन संपर्कांकडे दुर्लक्ष करू नका. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात प्रगती, समाधान, यश आणि आनंद वृद्धिंगत होवो. धन्यवाद.